कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग। अरे सातारी लवंगी कोल्हापुरी जन बनवली त्याला आणलाय। जसं पाठीवरचं झाकण काढलं आणि जसं देवाला पाहिलं लोक जिकडे वाट मिळेल तिकडे पडू लागली। देवाला घेऊन आम्ही ठेवावं कुठं, देवाला घेऊन आम्ही करावं काय? तुकोबराय त्या लोकांच्या पाठीमागं पाठी घेऊन धावतायत। अरे 1 महिना प्रपंचाची राख रांगोळी करून फुकाट मिरच्या विकल्या, उगाच विकल्या का? या दिवसासाठी तर विकल्या ना, आज कोणाला सोडत नाही। तुकोबराय लोकांच्या पाठीमागे धावू लागले, लोक गावात शिरली, तुकोबराय गावात शिरले, लोक घरात शिरली, तुकोबराय अंगणात आले। अंगणात महाराजांना पाहिलं, लोकांनी दारं लावली हो। दरवाजावर थाप मारून तुकोबराय सांगताय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसोणी, ऐताला घर पुसोणी, ऐताला घर पुसोणी। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसोणी, ऐताला घर पुसोणी, ऐताला घर पुसोणी। देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी। तुकाराम महाराज म्हणतात, आयता तुमच्या दरवाजात आणलाय देव घ्या। पण लोक म्हटली, महाराज देव न लगे, देव न लगे। तुकोबराय म्हणले, रे फोकाट तुमच्या दरवाजात आणलाय देव घ्या। लोक म्हणली, महाराज तुमचे एवढं शहाणपण जर आमच्या जीवनात असतं तर लोक आमच्या सुद्धा पाया पडले असते। सप्ताह असला म्हणजे पंक्ती अगदी पाहण्यासारख्या असतात। वरण काय, चपाती काय, भजी काय, अगदी थाट होता मेजरांच्या घरी आज जेवणाचं, नाही का? परवा पुण्याला कीर्तन सेवेला गेलो, भल्या मोठ्या बंगल्यात संत पंगत। पात्रावर जाऊन बसलो तर एका एका पात्रात 7-7, 8-8, 9-9, 10-10 प्रकारच्या वाट्या। एकात बासुंदी, एकात श्रीखंड, एकात गुलाबजाम, एकात बडीची भाजी, एकात आमटी, एकात उसळ, एकात कोशिंबीर। एक वाटी कधीच न पाहिलेली पाहायला मिळाली। आत्तर विचलित पाण्याची, ते आत्तर विचलित पाणी एवढ्या करता होतं। आमटीचा एक घास खायचा, त्या आत्तर विचलित पाण्यात हात बुडवायचा, धुवायचा आणि मग बासुंदीचा एक घास खायचा। म्हणजे गोड आणि तिखट हे जर कॉन्टॅक्ट तोडलं ते आत्तर विचलित पाणी होतं हात धुवायला। आता असलं उभ्या आयुष्यात आम्ही कधी बघितलं नव्हतं। आम्ही आमटीभर, बासुंदीभर त्या आत्तर विचलित पाण्याचा पण झुरका हाणायला लागलो। ते म्हणलं, महाराज हे खायचं नाही, हात धुवायचा आहे। म्हणलं, गाडी अर्धी वाटी गेली पोटात, आता काय सांगतो म्हणे। हे सप्ताह असला म्हणजे पंक्ती अगदी पाहण्यासारख्या असतात। बरं एवढं चांगलं चुंगलं खायचं, टाळ किती तास वाजवायचा? एवढं चांगलं चुंगलं खायचं, टाळ किती तास वाजवायचा? 2च तास। पण लोक एवढे हुशार आहेत, एका वडापाववर अख्खा दिवस काढतात। येऊन येऊन येणार कोण, पण इकडे येत नाहीत। विठ्ठल विठ्ठल बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही।
नसावे न काही. मग तुकोबरही देवाबरोबर बोलतात की हे देवा, तुम्हाला कोणाच्या संघाची गरज नाही. देवाला कोणाच्याही संघाची गरज नाही. का तर तो भगवान परमात्मा व्यापक आहे. काल परिच्छेद रहित, देश परिच्छेद रहित आणि वस्तू परिच्छेद रहित. काल परिच्छेद रहित म्हणजे कालही होते, आजही आहेत, उद्या असणार आहेत. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. देश परिच्छेद रहित म्हणजे हरीची या दासा, हरिदा ही दिशा. आणि वस्तू परिच्छेद रहित म्हणजे सर्वा घटी राम देहादेही. किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, किंवा हरी दिसे जनिवनी आत्मतत्वे. म्हणून भगवान परमात्म्याला कोणाच्या संघाची गरज नाही. तो भगवान परमात्मा व्यापक आहे. काल परिच्छेद रहित, देश परिच्छेद रहित, वस्तू परिच्छेद रहित. त्याला कोणाच्या संघाची गरज नाही. जशी देवाला कोणाच्या संघाची गरज नाही ना, तशी जाडाला देखील कोणाच्या संघाची गरज नाही. कारण जाडाच्या ठिकाणी आज्ञा नाही. कीर्तन संपल्यानंतर या माईकचं स्टँड इथून जर कोणीच उचललं नाही तर उद्याच्या कीर्तनापर्यंत हे माईकचं स्टँड इथंच राहणार आहे. बरोबर ना? कोणीतरी उचलून बाजूला ठेवल्याशिवाय ते बाजूला होणार नाही. कारण जाडाच्या ठिकाणी आज्ञा नाही. अजून सोपं करून सांगतो. पायी वारीचा प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला अगदी वेगवेगळ्या प्रकारची दगड पाहायला मिळतात. लोणंद अमुक किलोमीटर, फलटण अमुक किलोमीटर, पंढरपूर अमुक किलोमीटर, अगदी तऱ्हेचे दगड पाहायला मिळतात. मग त्यातला एखादा दगड कधी आपल्या बायकोला म्हणलाय का यंदा आपण सुद्धा वारी करावी? कळलं तर बघा ना, तर द्या सोडून. विठ्ठल जाडाला देखील कोणाच्या संघाची गरज नाही, पण जीवाला मात्र संघाची गरज आहे. मग जीवाचा पहिला संघ कशा बरोबर जाडला? तर जीवाचा पहिला संघ जाडला तो या देहाबरोबर, जो नको म्हटलं तरी टाकता येत नाही. भर उन्हाच्या तडाख्यामध्ये मोळ्याची वाहतूक करणारा मोळ्या वाहून 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 थकून गेला. म्हणला कष्ट 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 करायचं तरी किती. धाड दिशी मोळी डोक्यावरून खाली टाकली आणि म्हणला यमा धाव, कंटाळो जीवनाला घेऊन चली एकदाचा. यम म्हटले देवाचा धावा करणारे भरपूर पाहिलेत. आपला धावा करणारं पहिलंच गिराईक भेटले. अजिबात उशीर करायचा नाही. यम त्याच्या समोर प्रगट झाले, म्हणले चल. ते म्हणलं कोण आपण? अरे ज्याचा धावा करत होता ना तो यम आलो ना तुला न्यायला. ते म्हणलं हो, न्यायला नाही बोलवलं, मुळी उचलून दे म्हणलं डोक्यावर. ज्या देहाचा संग नको म्हटलं तरी टाकता येत नाही. 85 वर्षाचे आजोबा आजारी पडले. सहज बाबांना पाहायला गेलो. म्हणलं बाबा कशी काय तब्येत? बाबा म्हणले महाराज तो कधी येतोय मला नेतोय ह्याचीच वाट बघतोय. तो कधी यायचा ना मला घेऊन जायचा. म्हणलं येईल. वरची जागा रिकामी झाली की म्हणलं येईल तुम्हाला न्यायला. म्हातारं म्हणलं महाराज वरची जागा रिकामी कधी व्हायची? म्हणलं मला टपाल आलं की तुम्हाला कळवतो म्हटलं. ज्या देहाचा संग नको म्हटलं तरी टाकता येत नाही. बरं ज्या देहाचा संग करायचा तो देह तरी आपला आहे का हो? देह हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबीराचे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबीराचे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे काय आहे? देह हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबीराचे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबीराचे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. मग तेथे मनुष्याचे काय आहे?
मग देह जर आपला नाहीच तर त्या देहाचा संग करायचा तरी कशाला? देह जर आपला नाहीच तर त्या देहाचा संग करायचा तरी कशाला? एका गावामध्ये भल्यापैकी चांगलं माणूस वारलं आणि सगळं गाव हळहळ करत रडू लागलं. पण एक गडी मात्र कट्ट्यावर बसून थाप टाकून तंबाखू मळत होता. म्हणलं बाबा सगळं गाव रडायला लागलंय, तुम्ही खुशाल थाप टाकून तंबाखू मळताय. बाबा म्हणले महाराज मेलेला जर माझा कोण लागतच नाही तर रडू कशाला? तसं हा देह जर आपला नाहीच तर त्या देहाचा संग करायचा तरी कशाला? पण एकदा का देह संग जडला एकाएकी राहवत नाही. तदनंतरचा संघ आला तो पत्नी संघ. ज्या पत्नी संघ करतो आपण, ज्या पत्नीचा संघ करून आपण प्रपंचाची उभारणी करतो, तो प्रपंच, या प्रपंचाने आजपर्यंत कोणालाच सुख दिलं नाही. कोण असा माणूस आहे की प्रपंचाने ज्याला सुख दिलं? असा माणूसच काय, या प्रपंचाने शिवजीला सुद्धा कैलासात पाठवलं. या प्रपंचाने रामप्रभूला सुद्धा 14 वर्षाचा वनवास दिला. अर्थात सुनहू रामप्रिय, एका वराने भरताला गादी आणि दुसऱ्या वराने राघवला वनवास मागणारी एक माता, एक सावत्र माता या प्रपंचातलीच होती ना. या प्रपंचातली एक माता, एक सावत्र माता आपल्या सावत्र मुलाला जर वनवासात पाठवत असेल, हा प्रपंच जर शिवजीला सुद्धा कैलासात पाठवत असेल, तर या प्रपंचापासून तुम्ही सुखाची अपेक्षा करू नका. आपलं संपूर्ण जीवन सुख भोगण्यात जातं का सुखाची आशा करण्यात जातं? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. आपलं संपूर्ण जीवन सुखाची आशा करण्यामध्ये निघून जातं. जीवनामध्ये एक दिवस असा येतो आशा करणारा निघून जातो, आशा मात्र तशीच्या तशी शिल्लक राहते. याचा अर्थ असा भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. असेच बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. असेच बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, वाया गेले. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. एक दिवस जीवनामध्ये असा येतो आशा करणारा निघून जातो, आशा मात्र तशीच्या तशी शिल्लक राहते. याचा अर्थ असा भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. तुम्हाला पुरणपोळी नावाचा पदार्थ माहिती आहे का? पुरणपोळी माहिती आहे का? कधीपासून माहिती आहे? पुरणपोळी कधीपासून माहिती आहे? कळायला लागल्यापासून. बर, मी त्याच्या पुढचं बोलतो जन्मल्यापासून. मग तुम्ही जन्मायच्या आधी पुरणपोळी नव्हती का? होती. म्हणजे तुमच्या तोंडोली गावातली बरीच पुरणपोळी खाणारी लोक मरून गेली. लोक मरून गेली, पुरणपोळी अजून शिल्लक आहे. कशासाठी? राहिलेल्यांना मारायसाठी. याचा अर्थ असा भोगता नष्ट होतो, भोग शिल्लक राहतो. प्रवास करत असताना चारी बाजूला रस्ते फुटले, कोणत्या दिशेनं प्रवास करावा कळत नव्हतं. रस्त्याच्या कडेला एक 70-75 वर्षाचे आजोबा होते. बाबांना विचारलं, बाबा हा रस्ता कुठं जातो? बाबा म्हणले, महाराज 75 वर्षाचं माझं आयुष्य आहे, 75 वर्ष झालं मी पाहतोय हा रस्ता कुठंच जात नाही, इथंच आहे. या रस्त्याने बरीच लोक गेली, स्वतः मी वाटायला लावली, लोक गेली, रस्ता इथंच आहे. याचा अर्थ असा भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. जीवनामध्ये एक दिवस असा येतो आशा करणारा निघून जातो, आशा मात्र तशीच्या तशी शिल्लक राहते. कोण असा माणूस आहे की प्रपंचाने ज्याला सुख दिलं? प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले पुढे ते का वेडे म्हणावे. एक अनुभव प्रपंचातला सुखाचा सांगा. एक दोघं नवरा बायको शेतामध्ये भरपूर काम करायचे. मग जेवढं काम करायचे ना तेवढंच खायचे. दोघात 10 भाकरी लागायच्या. ह्याला 5 भाकरी आणि तिला 5 भाकरी. तोंडोलीचे होते ना. मी एक दिवस शेतामध्ये भरपूर काम केलं, घरी आले, भाकरीला पीठ पडलं कमी, भाकरी झाल्या 5. आता वाटण्या कशा करायच्या? तो म्हणला काय नाही, मी 3 खाणार, तू 2 खायच्या. ती म्हणली तसलं बंद झालं, म्हणली 50% आरक्षण मंजूर झालं म्हणली मला. मी 3 खाणार, तुम्ही 2 खायच्या. एका ताटात 3 भाकरी, एका ताटात 2 भाकरी. हा म्हणे मी 3 खाणार, ती म्हणे मी 3 खाणार. तिनं पर्याय काढला, म्हणली कारभारी भांडण करायचं नाही. या क्षणापासून जो कोण पहिल्यांदा बोलल त्यानं 2 भाकरी खायच्या आणि नंतर बोलल त्यानं 3 भाकरी खायच्या. म्हणजे पहिल्यांदा बोलावं तर भाकरी किती खायला लागणार?
रात्रीचे 2 वाजले तरी दोघातलं कोणी बोलायला तयार नाही. रात्रीच्या 2 वाजता हाय जागेवरती आडवी झाली, दोघांच्या गाढ झोपा लागल्या. आता रोज सकाळी 7ला उठून शेतामध्ये जाणार हे कुटुंब आज 10 वाजले तरी ह्यांच्या घरचं दार उघडलं नाही. आसपासची लोक हाका मारू लागले, रामभाऊ ओ रामभाऊ. रामभाऊला हाक ऐकायला येत होती, पण बोलावं तर भाकरी किती खायला लागणार. दुसरा दिवस उगवलाय बरं. रामभाऊ म्हणे ती आवाज देईल, ती म्हणे ह्या आवाज देतील. आता एवढ्या हाका मारून सुद्धा आतली लोक उठत नाहीत. ती आरती बाहेरच्या लोकांचा समज झाला आत काहीतरी घडलेलं. 4-5 पोरं गोळ केली. पोरांनी दरवाजावर लाथा मारल्या, दरवाजा मोडून सगळी घरात शिरली. महिला मंडळ अहो वहिनी अहो वहिनी, पुरुष मंडळी अहो रामभाऊ. सगळं दिसतंय, सगळं कळतंय, पण बोलावं तर भाकरी किती खायला लागणार. आता एवढे विनवण्या करून ही लोक उठत नाहीत. जेवणाची पात्र तशीच पडल्यात. त्या आरती लोकांचा समज झाला म्हणे ह्यांचं काम. सगळी भावकी गोळा झाली. ती तेवढ्यावच असती भावकी म्हणजे तयारी करायला. सगळी तयारी झाली. सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन केलं. एक वयोवृद्ध बाबांनी डबल तिरडीच्या भानगडीत पडू नका, एका तिरडी दोन्ही घ्या. नवरा बायकोला एका क्षणाला मृत्यूनं म्हणजे काय वाट कितकी सोपी गोष्ट आहे म्हणे. दोन्ही एका तिरडीव घ्या म्हणे. दोन्ही एका तिरडीव घेतली. एकाने गाडगं धरलं, चौघांनी खांद दिलं. अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. यानं विचार केला, म्हणला 2 भाकरीसाठी सरनाव जायची वेळ आली. म्हणला कावा तरी बोललंच पाहिजे की, पण हा बोलला नाही. त्यानं काय केलं, चालू अंत्ययात्रेत बायकोच्या मांडीला मोठ्याने घेतला चिमुटा. पण ही सुद्धा जात एवढी अवकाळ, जातीने एवढ्या मोठ्याने घेतलेला चिमुटा सोसला. बोलावं तर भाकरी किती खायला लागणार. 2 भाकरीसाठी जातीने एवढ्या मोठ्याने घेतलेला चिमुटा सोसला. पण चिमुटा एवढा मोठ्याने घेतला, तोंडात नाही आवाज आला, पण चालू अंत्ययात्रेत प्रेत ताडकन उठून बसलं. जसं चालू अंत्ययात्रेत प्रेत ताडकन उठून बसलं हे पाहिलं कोणी. गाडगं धरणारने मागं बघायचं नसते. खांदकारांना दाद नाही, प्रेत झोपलंय का उठलंय डबल होतं ना. जसं चालू अंत्ययात्रेत प्रेत उठून बसलं तसं पाठीमागं पाहुणी रावळी भावकी जिकडे वाट मिळेल तिकडं पळायला लागली. कोणी ह्या घरात, कोणी त्या बोळात, कोणी इकडं तिकडं लपून बसली. अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली. गडी राहिलं होतं किती, गडी राहिलं 5. अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली. ते 4 प्रेत खाली ठेवणार एवढ्यात तिच्या डोक्यात प्रकाश पडला. कुठे गेलो स्मशानात गेल्यावर प्रकाश पडला. म्हणले कसला का असं ना, पती हा परमेश्वर आहे. नाही त्याच्यासाठी करायचं तर कोणासाठी करायचं. नाही त्यानं कमीपणा घेतला तर आपण कमीपणा घेऊ. त्याच्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं. कुठे गेलो, स्मशानात गेले होते. प्रेत मोठ्याने आरडायला लागलं, कारभारी तुम्ही खातीन मी खाते 2. माणसं किती राहिली होती. माणसांना वाटलं आपल्याच खाण्याचा कार्यक्रम चाललाय वाटत. आणि क दुःखे सांगू किती, सकळ संसाराचे स्थिती, नसा हे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरी रासे, नसा भय काप चित्ती भरी रासे. मोकळी पाठी घ्यावी, भगवंताचं नाम चिंतन करत करत घरी यावं. 1 महिना झाला. 1 महिना फुकाट मिरच्या विकल्या. आज महाराजांनी पाठी घेतली, परंतु पाठीतल्या मालात आज तुकाराम महाराजांनी बदल केला. आज पाठीत मिरच्या घेतल्या नाहीत. आज तुकाराम महाराजांनी साक्षात ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा पाठीत घातला आणि बाजारात विकायला घेऊन निघाले. जगाच्या पाठीवर पहिला महात्मा ज्यांनी देवाला विकायला काढलं. नेहमीप्रमाणे लोक महाराजांची वाट बघतायत. महाराज कधी येत आहेत, आम्ही कधी मिरच्या घेऊन घराकडे पळतोय. तुकोबराय बाजारात पोचली. लोकांची झुंबड जमली, लोकांची गर्दी जमली. लोकांचं लक्ष पाठीकडे गेलं. लोक म्हणली, तुकोबा आज पाठीत मिरच्या दिसत नाहीत, आज पाठीत मिरच्या दिसत नाहीत. महाराज म्हणले, मिरच्याचं काय घेऊन बसला. मिरच्या ज्यानं बनवल्या त्याला आणलाय. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचं या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाबरोबर बोलतायत की हे देवा, मला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखाची प्राप्ती होते. महाराजांच्या आवडीचे 2च विषय आहेत, एक देव आणि एक संत. मग कधी समाजाबरोबर जरी बोलण्याचा प्रसंग आला तरी हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका किंवा बोलावा विठ्ठल.
पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. देव आणि संत याच्या व्यतिरिक्त बोलणं नाही. तुकाराम महाराजांनी अनेक व्यापार केले. व्यापाराच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जनसंपर्क वाढला. तुकाराम महाराजांनी काही दिवस मिरच्याचा व्यापार केला. तुकाराम महाराजांनी पाटी घ्यावी आणि पाटीमध्ये मिरच्या घ्याव्या. त्यांनी मिरच्या विक्री करता बसावं. तुकोबराय बाजारात पोचल्याबरोबर लोकांची झुंबड जमायची, लोकांची गर्दी जमायची. 5 मिनिटात महाराजांची पाटी रिकामी व्हायची. बाकीच्या व्यापाऱ्याच्या मिरचीला लोक धक्का सुद्धा लावत नव्हती. मिरच्या घ्यायच्या ना तर फक्त तुकाराम महाराजांच्याच घ्यायच्या, दुसऱ्या कोणाच्या घ्यायच्या नाहीत. आता तुकाराम महाराजांच्याच मिरच्या का खापायच्या? महाराजांवर प्रेम होतं म्हणून, महाराजांवर जिव्हाळा होता म्हणून नाही. तुकाराम महाराजांच्याच मिरच्या का खापायच्या याची 2 कारणं होती. पहिलं कारण, महाराजांच्या मिरचीला काटा नव्हता. तुम्ही म्हणता महाराजांच्याकडे काटा नसेल, महाराज ढेगा विकत असतील. दुसरं कारण, तुकाराम महाराजांच्या मिरचीला पैसे नव्हतं. आता असला मिरची ऐकणारे आपल्या गावात आले, त्याच्या मिरच्या राहतील वय. कुणीही कितीही मिरच्या उचलाव्यात आणि घराकडे निघून जावं. तुकाराम महाराजांनी मात्र मोकळी पाटी घ्यावी आणि भगवंताचं नाम चिंतन करत करत घरी यावं. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. आता आपणही व्यापारी आहोत, आपणही शेतकरी आहोत. आपणही कधी कधी वांग्याची भाजी, कोथिंबीरीची भाजी, पेंडी घेऊन आपण कधी कधी बाजारात विक्री करता बसतो. तुम्ही जर भाजी फुकाट विकली आणि मोकळी पाटी घेऊन जर घरी गेला तर घरची घरात घेईल का? हा, आणि तुमचं काय ना, आम्ही फुकट कीर्तन केलं आम्हाला घरात घेतलेलं होय. अहो महाराज लोकांच्या घरी तर लय आहे ना. एक भांड सरळ गावलं तर बघा. कारण जसा प्रवास असेल तसं घरी जायला वेळ. कधी रात्रीचे 2, कधी 3, कधी पहाटचे 4. मग 4 वाजता जायचं, दरवाजावर थाप मारायची. मग त्यांची अर्धवट झोप झालेली असती, ते केसाचा टप्पू असला झालेला असतोय. मग अर्ध्या झोपत दार उघडायला येताना ते काय गात्यातला अभंग म्हणत येत याला वै सुंदर ते ध्यान. अहो पेटावलं काय, तोडावलं काय, धूर काय निघाला काय, काय कोण घ्यावं लागतं. दार उघडल्यावर पहिलं वाक्य असतंय, नवं झालं का फिरून? आता फिरायला आलोय आम्ही इकडं. आणि दुसरं वाक्य टाकलं तरी एवढंच असतंय, नवं किती दिलं आणि एवढ्यासाठी व एवढी फिराफिरी. म्हणजे रोज घरी जाणाऱ्या महाराजाची ही अवस्था, 7-7 दिवस राहणाऱ्याचा तर धुराळाच होत असेल. विठाला विठाला राहिलं नाही, आता प्रेम राहिलं नाही. या मंडळाचं त्या मंडळाशी पटत नाही, या पक्षाचं त्या पक्षाशी पटत नाही, या गावचं त्या गावशी पटत नाही, या पुढाऱ्याचं त्या पुढाऱ्याशी पटत नाही. महत्वाची गोष्ट अंडरलाईन करा, या बॉनचं त्या बॉनशी पटत नाही. कशा करता परमार्थ करायचा? कशा करता वारकरी संप्रदायामध्ये यायचं? वारकरी संप्रदायावरून आपल्याला हे शिकायचे, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि त्याकरता चाललेला खटाटोप म्हणजे हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. विठाला विठाला. फक्त तासा करता, 1.25 तासा करता मला मंडपातला समाज जिवंत अपेक्षित आहे. बरं, कारण आता समाजाकडे जर पाहिलं तर जिव्हाळा राहिलं नाही, प्रेम राहिलं नाही. बारकाईनं समाजाकडे पहा. आज जर समाजाकडे पाहिलं तर भावाचं भावाशी पटत नाही, नवऱ्याचं बायकोशी पटत नाही, सासूचं सुनीशी पटत नाही, शेजारणीचं शेजारणी बरोबर पटत नाही. शेजारी जर नवीन साडी नेसून विट्याला फिरायला निघाली का की हे कोंबडीला म्हणते खोड खोड निघाली फिरायला. बरं, तिला माहित असतं ही मला स्टोमना मारते, ती सुद्धा तिच्या शिर्डीला म्हणते तीर तीर नाही तुझ्या जीवा फिरीत. जिवाळा राहिला नाही, आता प्रेम राहिलं नाही. परवा माझं कीर्तन झालं, 70-75 वर्षाची आजीबाई आली. म्हातारीनं दोन्ही हात माझ्या गालावनं फिरवलं, कडा 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 10च्या 10 बोटं मोडली. म्हातारी म्हणली, पोरा छान कीर्तन केलंस, गोड कीर्तन केलंस. कमरेला हात घातला, बटवा बाहेर काढला आणि 20 रुपयाची नोट माझ्या हातावर ठेवली. म्हणलं आजी नकोत पैसे. म्हातारी म्हणली ठेव, छान कीर्तन केलंस. आजी म्हणलं खरंच नकोत पैसे. म्हातारीनं दरडून सांगितलं, म्हणली ठेव म्हणते ना पैसे. 6 महिने म्हणली मेलीची झोप कुठे गेली या कुणास ठाऊक. रोज या 20 रुपयाच्या गोळ्या खाती या, तवा कुठं डोळ्याला डोळा लागतो या. आज तुझ्या कीर्तनाला बसले बिना गोळ्या खाता डोळा लागलाय म्हणली ठेव. विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूपासणारे स्थित प्रज्ञ साधू, मराठी मनावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विढाल विढाल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाबरोबर बोलतायत की हे देवा, मला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखाची प्राप्ती होते. अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार.
सालावादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, अंबा मातेच्या प्रांगणेमध्ये सुरू असणारा हा ग्रंथ राजश्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील आजच्या दिवसाचं हे कीर्तनरूपी पुष्प गुंफण्याची संधी मज पामर असे दिली, याबद्दल प्रथमतः मी समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाचा आभार आहे. या कीर्तन सेवेकरता गायनाची साथ करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे अनिरुद्ध बापू नालेगावकर बापूंच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायणचे माऊली महाराज मुळे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज गिरी महाराजांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे संगम महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक आदरणीय पूजनीय परमश्रद्धेय आमचे सचिनजी महाराज भाट महाराजांच्या दर्शनाचा योग आला. ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे माझे जीवलग मित्र आमचे केशवदादा दादांच्या दर्शनाचा योग आला. आधी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. विठाला गेले 3 दिवस सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा, या ज्ञान यज्ञामध्ये या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे. माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञान यज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे. खरं तर देव समान टाळकरी आहेत, गंधर्वासारखे गाणारे आहेत, चंद्रसूर्यासारखे पक्वाजे आहेत, परीक्षितीसारखे ऐकणारे आहेत. सांगणारा शुकाचार्य नाही एवढीच कमतरता आहे. विठ्ठल कीर्तनाची वेळ आहे 9 ते 11 पावणे 10 वाजलेत. थोडं मलाच यायला उशीर झाला पण काय हरकत नाही. दोन्हीतली कुठली तरी एक वेळ पाळू या मताचा मी आहे. 9ची नाही पाळता आली तर 11ची पाळू, पण कुठली तरी एक वेळ नक्की पाळू नाना. परवा आमच्या शेतामध्ये काम करायचं होतं म्हणून एका कामगाराच्या घरी गेलो. म्हणलं उद्या आमच्या शेतामध्ये काम करायला याल का? ते म्हणलं महाराज येतो की, पण म्हणला माझी एक अट आहे. म्हणलं काय? म्हणला 500 रुपये रोज घेणार. म्हणलं दिले 500 रुपये, पण म्हणलं माझी पण एक अट आहे. तो म्हणला काय? म्हणलं 9ला कामावर यायचं, सुट्टी 5:30ला करायची. म्हणलं चालतंय की. दुसऱ्या दिवशी 9ला कामावर यायची बोली होती. 10 वाजले तरी कामावर आलं नाही. 10:30ला कामावर आलं. म्हणलं गाड्या बोली होती 9ची, 10:30ला आलायस. म्हणलं आलायस ना, लाग उद्योगाला. दिवसभर उद्योग सुरू झाला. सुट्टीची बोली होती 5:30ला, हे 4:30लाच घराकडे निघाला. म्हणलं गाड्या बोली होती 5:30ची, तू 4:30लाच घरी निघाला. ते म्हणलं महाराज येताना उशीर झालाय, जाताना कशाला करू. तसं मला तुमच्या समोर यायला झालंय उशीर, जायला कशाला करू. संगती सुख वाटे जीवा वैष्णवा, संगती सुख वाटे जीवानी, कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. विढाला विढाला सरोजम सांद्र निराबुदाबम, जगन निहित पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहसं विठ्ठलं चिंतयामि. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा. परिसावी विनंती माझे पंढरे नाथा,
रूपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रेय जननी देवाची वसुदेव सुतं देव कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो 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 सेवे लागी सेवक झालो तुम जा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा तुमच्या चरणा अहो स्वामी तुकया यावरी न करावा अभे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा ओ सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू अभेरू जयाचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जीवेसी ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा निकमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग टाळी वाजवा विठ्ठला टाळी वाजवा पाठीमागे टाळी वाजवा
संतन की विठाला 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 पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 वैया तुम्ही कार्यक्रम करतायत थोडंसं मर्यादा राखा. अजिबात सूचना झाल्याशिवाय कोणीही उठून जायचं नाही. असो या अभंगाचा भावार्थ तुझं माझ्या बुद्धीला पटला, तुम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कीर्तन सेवेकरता निमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ पालन मंडळाचा आभार आहे. ज्यांच्या नियोजनातून निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. ज्यांच्या संयोजनातून इथे येण्याचा योग आला आमचे मेजर यांचे बंधू त्यांचे मोहन शेठ त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. गायनाची गोडसाद केली आमचे बापू आमचे माऊली महाराज त्यांचं दर्शन घेतो. मृदंगाची गोडसाद केली आमचे गिरी महाराज त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. हार्मोनियमची गोडसाद केली बाबांचं दर्शन घेतो. या ठिकाणी संगम महाराज त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. माझ्याबरोबर आमचे ज्ञानेश्वर महाराज शेखर काका त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. या ज्ञानेश्वरी पारायण स्वच्छ व्यासपीठ चालक आदरणीय आमचे सचिन महाराज त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आमचे केशवदादा यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. तसा पश्चिम महाराष्ट्रातला आता कुठलाच मोठा सप्ताह तुमच्या हातून सुटत नाही आहे ना. केशवदांचं दर्शन घेतो. दोन यूट्यूब चॅनल आमचे साळुंके आदरणीय दादा त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. आणि तुम्हाला चुकवत नाही, तुम्ही नसता तर 2 तास सेवा कोणामुळे केली असती. कट्ट्याव वाट्याव पायरेव गप्पा मारीत का होईना 2 तास कडं मारलाय त्यांचंही दर्शन घेतो. आणि साष्टांग दंडवत ज्यांनी हातरुणातनं कीर्तन ऐकलं त्यांना तुकाराम 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 किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले ते तर माझे चिवरले पाय कपल विठ्ठल जय जय पुंडली कवरदा हरी विठ्ठल. पुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे का मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. तो भगवान परमात्मा जीव राखायचा असेल तर तो पुढे उभा राहतो, लाज राखायची असेल तर तो पाठी उभा राखतो. पुढहून अर्जुनाचा जीव राखला, पाठीहून द्रौपदीची लाज राखली. देवाने अनेक अवतार घेतले, प्रत्येक अवतारात आपल्या भक्ताचं रक्षण केलं. एका अभंगाच्या माध्यमातून महाराज सांगतात ओचनीचे काही तिष्ठे भाव भक्ती दासी पुत्र कन्या दैत्य घरी रक्षी चोकोबाची बहीण वहिनी उघडादार. प्रत्येक अवतारात भक्ताचं रक्षण करतो. आम्ही सुद्धा हायस्कूलला असताना मुलामुलांनी एक पौराणिक नाटक बसवलं होतं. त्या नाटकात देवानं आमचं कसं रक्षण केलं सांगतो आणि सेवा संपवतो. आम्ही हायस्कूलला असताना मुलामुलांनी एक पौराणिक नाटक बसवलं. सगळ्याला पात्र सापडली पण द्रौपदीचं पात्र करायला कोणी तयार होईना. एक 8वी नापास झालेलं गोरपान पोरग द्रौपदीचं पात्र करायला तयार झालं. पण गंमत अशी झाली त्या पोराला सवय होती बिड्या वाढायची. आता बिडीन द्रौपदी हे समीकरण जुळना. पण दुसरं कोण मिळत नव्हतं. आम्ही त्याला म्हणलं स्टेजवर बिडी वाढायची नाही, नाहीतर पब्लिक दगडानं मारल्याशिवाय सोडायचं नाही. 3 महिने रेसल केली. स्टेजच्या पाठीमागं एक पोरग बिडे पेटवायला इजवायला ठेवलं. बिडी पिटलेली असायची. ते पाठीमागाला एक बिडी पिटलेली असायची. बिडीचा झुरका हाणायचा, बिडी त्याच्या हातात द्यायची, पुन्हा स्टेजवर जायचं. पहिल्या ठरल्याप्रमाणे रेसल झाली. पहिला अंक झाला, नाटक स्टेजवर उभं राहिलं. पहिला अंक झाला, दुसरा अंक झाला. ठरल्याप्रमाणे ते पोरग पाट्याला की बिडी पिटलेली असायची, बिडीचा झुरका आणायचा, पुन्हा बिडी त्याच्या हातात द्यायची, पुन्हा स्टेजवर जायचं. 3ऱ्या अंकाच्या सुरुवातीला गंमत अशी झाली, ते द्रौपदीचं पात्र करणारं पोरग पाठी आलं. पाठीमागं बिड्या पेटवाई इजवाई ठेवलं होतं. त्याने 1 बिडी पेटवायची, ती एकदम 5 बिड्या पेटवल्या. ही बिड्याला एवढं हावरं, ह्यानं 5ही बिड्या घेतल्या आणि 5 बिड्याचा झुरका हाणला. 5 बिड्याचा धूर तोंडात. तेवढ्यात कृष्णदेवानं द्रौपदीला हाक मारली. तसल्या अवस्थेत ती पोरग स्टेजवर पोचलं. जसं पोरग स्टेजवर आलं तसे कार्यक्रमाचे दिग्दर्शक ऐकले त्याच्याजवळ. तुला सांगितलं होतं ना असल्या अवस्थेत स्टेजवर यायचं नाही. तसं तोंड असं गच फुगलेलं दोरानी असं गच उभं राहिलं. अरे तुझ्या जर तोंडातून बिडीचा धूर आला तर पब्लिक दगडानं मारल्याशिवाय राहायचं नाही. अजिबात तोंड उघडू नको. पोरग असं पाठी सरलं तोंड गच उभं करून फुगून असं उभं राहिलं. कृष्णदेव द्रौपदीवर बोलायला लागले. 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाला, 10 मिनिटं झाला तरी द्रौपदी कृष्णावर बोलायला तयार नाही. कृष्णदेवाला राग आला. अगं द्रौपदी, अगं मी तुझ्यासाठी काय काय केलं नाही, आज तू माझ्याशी बोलत नाही. अगं भाजीचं 1 पान खायला दिलंस, दुर्वासा सकाट 60,000 शिष्य घेऊन जेवून काढलीस द्रौपदी, अगं मी तुझ्यासाठी काय काय केलं नाही.
त्या दुःशासनानं भर सभेत ओढत आणलं तुला. 5 पती शेजारी होते, काही करू शकले नाहीत. नुसता ग धावा केलास. तुम बिन मोरी कोण खबरी गोवर धन गिरधारी राम गोवर धन गिरधार. कोटे गुंतला असे द्वारकेच्या राना वेळ का सखयाला वेला. स्वतः आलो तुला नुसतं वस्त्र नाही पुरवलं, स्वतः मी वस्त्र झालो. 100 कौरवांना कळलं नाही नेमकी साडी द्रौपदी होती का द्रौपदीच साडी होती. अगं मी तुझ्यासाठी काय काय केलं नाही. आज तू माझ्याशी बोलत नाहीस. कोण म्हणतंय? कृष्ण. कोणाला? द्रौपदीला. कुठल्या? सगळं लक्षात ठेवा. नाटक इसरा आणि ती लाईव्ह नाही ना. हा, सगळं लक्षात ठेवा. नाटक इसरा नाटकातल्या द्रौपदीला. एवढं सगळं देवाचं बोलणं ऐकलं आणि त्या पोराने ठरवलं आज वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवाबरोबर बोलल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. आणि त्या पोरानं बोलायला तोंड उघडं केलं. जसं तोंड उघडं केलं तसा भाका भाका दूर बाहेर यायला लागला. जसा दूर बाहेर यायला लागला तसे कार्यक्रमाचे दिग्दर्शक डायरेक्टर पळून जायला निघाले. स्पीकरवाल्याने माईक गोळा केलं, संगीतवाल्याने पेटी तबला उचलली, निघायला लागले. म्हणलं आता पब्लिक आम्हाला दगडानं मारल्याशिवाय सोडणार नाही. पण तेवढ्यात कृष्णदेवानं आमचं रक्षण केलं. निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच असा कडे पडू नये दे. कृष्णदेवानं आमचं रक्षण केलं. दोन्ही हात वर केले आणि मोठ्याने बोलू लागले, ग द्रौपदी अगं आज मला कळलं तुझा जन्म भूमीतनं झालाय. अजून तुझ्या तोंडातनं वापा निघते ते. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. ज्ञानेश्वर माऊली जगामध्ये जे अप्सरा नसतात त्याला राजस नाचणं म्हणावं. चित्रपट सृष्टीत तमाशात नाचलं त्याला तामस नाचणं म्हणावं. आणि सात्विक नाचणं जे वारकरी नाचतात तसं प्रपंचातही नाचणं होतं आणि संसारातही नाचणं होतं. प्रपंचात माणूस नाचतो आणि संसारातही माणूस नाचतो आणि परमार्थातही माणूस नाचतो. परमार्थामध्ये देवाच्या समोर नाचतात. पायात चाळ बांधून नाचणं मीराबाईच्या जीवनामध्ये श्रेष्ठ भक्ती ठरली. तसं प्रपंचामध्ये सुद्धा नाचतात. लहानपणी माणूस कोणाच्या समोर नाचतो? तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे. लहानपणी आईच्या समोर नाचतो. तरुण वयात अनुभव आले अंगा. बरोबर. काय चालतंय आपलं घरी? काही चालत नाही आपलं घरी. काही चालत नाही आपलं घरी. घरात कोणाची सत्ता चालते? त्याची का तिची? जड जाते का बोलाय? काय नाही. एखाद्या दिवस तुम्हाला वाटलं आज बटाट्याची भाजी खावी आणि तिच्या मनात आलं काय नाही आज कारल्याची भाजी बनवावी, तर घरात कुठली भाजी होती? तुमच्याकडे बी असंच आहे का? घरोघरी मातीच्या चुली. काय चालत नाही. आमदार खासदार स्वतः कीर्तनकार चुलीमोर गबगार. जय देवी जय देवी जय माझी बायको. तू जे जे सांगशील ते मी ऐको. जय देवी. आणि म्हातारा वयात कोणा मोहर असतो? नातवा मोहर असतो. पण लक्षात घ्या प्रपंचामध्ये नाचणारा निर्लज्ज होतो आणि परमार्थात नाचणारा धन्य होतो. धन्य जगी तोची एकी हरिरंगी नाचे. राजस तामस सात्विक. आता गायनाचे उडे म्हणजे उड्या मारणे. आता नाचण्यामध्ये सुद्धा काही जण खेळतात. काही जणांना खेळण्याचा अधिकार नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काही जण खेळतात. काही जण खेळालाच घाबरतात. बामनाचं पोर एक खेळा. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. लोकांच्या छंदे नाही बरं, मनाचे छंदे आवडीने. कारण गीतेमध्ये भगवान सांगतात अर्जुना तुला माझ्याशी एकरूप व्हायचं असेल तर एक काम कर. तू म्हणे हे मीची करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे काथे. अर्जुना मन मला अर्पण कर, बुद्धी मला अर्पण कर, माझाच भक्तो मलाच नमस्कार कर. देवालाही माहित आहे परमार्थ जर फलद्रूप करायचा असेल तर तो मनाने केला पाहिजे. आणि एकदा का मनाने परमार्थ केला याचा परिणाम काय होतो ऐका तुम्ही. माशी पाहिली का? माशी पाहिली का? बोला म्हणजे 5 मिनिटात संपवतो. माशी पाहिली का? माशी माणसाच्या अंगावर बसते का? जनावराच्या अंगावर? हार्मोनियमवर? पकवाजावर बसत नाही. बसते जिलेबीवर, पेड्यावर, बर्फीवर, वडापाववर, विस्तवावर. जागे आहे का? बसलीच तर उठतच नाही.
तसं मन देवाकडे जात नाही, जात नाही, जात नाही. गेलंच तर लाचावले मन, हो लाचावले मन, लागलीसी गोडी, लाचावले मन, लाचावले लाचावले मन, लागलीसी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले, ते जीवे न सोडी ऐसे झाले, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे ऐसा जे तोरा है, आता दृष्टी पुढे पण याकरता कोणकोणता त्याग करावा लागतो. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. याकरता लाज सोडावे लागते. साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत. चोर चोरी करायला लाजत नाही, दारू पिणारा दारू पिण्याकरता लाजत नाही. तुम्ही आम्ही परमार्थ करताना कशा करता लाजावं. एक गावामध्ये माझं कीर्तन होतं. कीर्तन झालं आणि एक पोरग भाल्या मोठ्या ताटात भाला मोठा हारण 1 किलो पेढ घेऊन माझ्या पडत उभं राहिलं. म्हणलं महाराज ओळखलं का? मी म्हणलं नाही. म्हणला काय महाराज, मागच्या वर्षी सुद्धा असंच तुमचं कीर्तन होतं आणि त्यावेळेला सुद्धा भाल्या मोठ्या ताटात भाला मोठा 1 किलो पेढ आणलं होतं आणि तुमच्या हातातून माळ. हो म्हणलं ओळखलं की, माझ्याच हातून माळ घातलीस की. म्हणला त्यावेळेला सुद्धा भाल्या मोठ्या ताटात भाला मोठा हार 1 किलो पेढ आणलं होतं. आज सुद्धा म्हणला तेवढ्याच मोठ्या ताटात तेवढाच मोठा हार आणि तेवढंच पेढ आणल्यात. तुमच्या हातातनं माळ काढून घालून घेतली, तशीच तुमच्या हातानंच माळ काढून घ्या. म्हणलं का? ती म्हणलं माळ घातल्यापासून जी ती मला बुवा म्हणते, आता बुवा आहे म्हणल्यावर तुला बुवाच म्हणणार की का, त्यात बी तुला काही शंका आहे. दुरावेला मान. परमार्थातली गंमत सांगू, परमार्थात भरपूर शिकावं लागतं आणि शिकलेलं पुन्हा विसरावं लागतं. याचं नाव आहे परमार्थ. विठ्ठल मंबाजी बुवानी जगद्गुरु तुकाराम महाराज सकाळी काठीच्या फांजरीनं रक्त बंबाळ पाटण होईपर्यंत मारहाण केली. तुकाराम महाराज सायंकाळी कीर्तनाला उभे राहिले तर समोरचा श्रोता मंबाजी दिसला नाही. तुकोबारांनी कीर्तन अर्धवट सोडलं, मंबाजीचं घर गाठलं. मंबाजी कीर्तनाला तुम्ही आला नाही, तुमच्याशिवाय कीर्तनात मजा नाही. मंबाजी बुवानी पाहिलं, ज्या माणसाला सकाळी जनावरासारखं बदललं होतं तो महात्मा दरवाजात उभा होता. तुकोबाराय म्हणले का मला मारल्यामुळे तुम्ही लाजला हो का? मला मारल्यामुळे तुमचे हातपाय दुखताय, तुमचे हातपाय चेपून देऊ मग याला कीर्तनाला. मंबाजी बुवानी साष्टांग दंडवत घातलं. तुकोबा तुम्ही आहात तरी कोण? महाराज म्हणले मी कोण हे मलाच माहित नाही तर तुला काय सांगावं. जाणून घ्यायचं असेल तर पंढरीच्या राजाला जाऊन विचारा म्हणावं देहूचे तुकोबाराय कोण आहेत. एक काळ असा आला कट्टर वैऱ्याला देखील म्हणावं लागलं धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. कशाच्या आधारावर? दुराविला मान, नकळे साधन या परते. गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे या वडीने. विठोबा रकुमा टाळी वाजवा माय बाप, पाठीमाग टाळी वाजवा. कुमाई
कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मला हाराची फार भीती वाटते. राजीव गांधी हारामुळेच गेल्यात, पण त्याच्यात बॉम्ब होता, ह्याच्यात प्रेम असल्यामुळे थोडा वेळ ठेवायला काय हरकत नाही. नाना लग्नात सुद्धा एवढी फुलं कोणी टाकली नव्हती. 5 वेळा ओढून सांगितलं टाळी वाजवा टाळी वाजवा. काय जणांनी टाळी वाजवायला सुरुवात केली, मध्येच बंद केलं. काय जणांनी धाका सुद्धा लागून घेतला नाही. एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा, गोड भजन करून सेवा संपू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 सीताराम 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 सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय. श्रीराम जय श्रीराम. तू जेवण करणं आवड आहे का गरज? भूक लागल्यानंतर जेवण करणं आवड आहे का गरज? गरज. आणि जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं आवड आहे का गरज? आवड. आवड वेगळी, गरज वेगळी. महाराज म्हणतात आम्ही आवडीने गाऊ. गायनाचे 3 प्रकार आहेत, राजस गायन, तामस गायन, सात्विक गायन. पेट्याने तबल्यावर जे गायन केलं त्याला राजस गायन म्हणावं. पण वारकरी संप्रदायाला विरोध केला. तुम्हाला गायचंच ना तर लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने. 3 प्रकारची वाद्य सांगितली. पखवाज चर्मवाद्य, टाळ धातुवाद्य आणि विना तंतुवाद्य. 3 वाद्याच्या माध्यमातून गायचंय. वारकरी संप्रदायानं गायन सांभाळलं. वारकरी संप्रदाय हा भजनशील संप्रदाय आहे. तो का म्हणे येते भजन प्रमाण. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पंढरीच्या वारीमध्ये जास्तीत जास्त काय केलं जातं? भजन केलं जातं. भजन केलं जातं. पण काय वेळेला गंमत अशी होते, काही वेळेला विणेच्या खुंट्या एवढ्या टाईट असतात, एवढ्या टाईट असतात, एवढ्या टाईट असतात. टाईट असलेल्या खुंट्या म्हणजे 4 बाजूला अग्नी पेटवायचं आणि मध्ये गायन करायचं. आणि काही वेळेला विणेच्या खुंट्या एवढ्या ढिल्या असतात, एवढ्या ढिल्या असतात, एकादश बी कळत नाही, श्रावण बी कळत नाही, सप्ताह बी कळत नाही. विठ्ठल नाचे गाये राजस गायन. बस स्टँडवर ट्रेनमध्ये पैसे मागे जे गायन केलं तामस गायन म्हणावं. आणि सात्विक गायन जे वारकरी गायन करतात. पण काय गातात? रामकृष्ण गीते गात, टाळची पोळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा. ते सुद्धा कसं? गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. जोडी गुण गायन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. गुण गायन
आवडी गुण गाईन आवडी हो गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गुण गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन नाचण्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत राजस तामस सात्विक गायनाचे मुळे अकोलिया चल दे गायनाचे मुळे अकोलिया चल दे आमराची आवडीने मनाची आनंदे आवडीने गायनाचे मुळे अकोलिया चल दे गायनाचे मुळे अकोलिया चल दे मनाची आनंदे आवडीने मनाची आवडीने गायनाचे मुळे अकोलिया चल दे गायनाचे मुळे अकोलिया चंदे वैष्णवांच्या संगतीमध्ये मला सुखाची प्राप्ती होते. आता महाराजांना अभिप्रेत असणारा वैष्णव हा बाह्य रंगाने नटलेला नसून महाराजांना अभिप्रेत असणारा वैष्णव हा अंतरंगाने नटलेला आहे. कारण बाह्य रंगाने नटलं की देवाकडे जावं लागतं, मात्र अंतरंगाने नटलं की देवाला आपल्याकडे यावं लागतं. शूर्पणखा बाहेरून बदलली, तिला रामाकडे जावं लागलं. शबरी मात्र आतून बदलली, रामाला शबरीकडे यावं लागलं. पुतना बाहेरून बदलली, पुतणीला कृष्णाकडे जावं लागलं. कुब्जा मात्र आतून बदलली, कृष्णाला कुब्जेकडे यावं लागलं. भागवतात पुतणीचं असं वर्णन केलंय, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही ती पुतना म्हणजे पुतना अपवित्र आहे. आता तुम्ही जर तुकोबरायांचा जर गाथा पाहिला तर महाराज सांगतात, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखं अपवित्र काहीच नाही, पण एवढं अपवित्र शरीर पवित्र करण्यासाठी सुद्धा महाराजांनी 2 साधनं सांगितली. पहिलं साधन सांगितलं की तुळशीची माळ परिधान करा. हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्व आहे. अगदी शेवटच्या क्षणाला का होईना पण तुळशीचं पान. आता शेवटच्या क्षणाला तुळशीचं पान काय, बादली सकाळ तुळस घातली तरी काय फरक पडायचा. माळ घालायचं म्हणजे काय महाराज लोकांना ॲडव्हान्स द्यावा लागतोय का? का बँकेत अकाउंट खोलायला लागतंय? का आधार कार्ड दाखवायला लागतंय? का असं कधी झालंय 2 वारकरी झोपले होते आणि झोपेतनं त्यांच्या गळ्यातल्या माळा चोरीला गेल्या? फार फार तर झोपणाऱ्याच्या गळ्यात अडकून जाणार पाहिल्या, झोपून चोरून कोण येते? का असं कधी झालंय एखाद्या लग्नात माळासाठी जावाय रुसला? बुटासाठी रुसणारे भरपूर जावाय पाहिले का हो काका? एक जावाय बुटासाठी रुसला. सासरे म्हणले, जावय बापू बुटासाठी काय रुसताय? अहो कडेगावच्याच दुकानात काय, पण सांगलीच्या दुकानात तुम्हाला बुट दावतो. दावतो म्हणजे घेऊन देतो. हो,
आपली मुलं इकडे आली पाहिजेत, आपल्या मुलांच्या हातात गीता गाता ज्ञानेश्वरी पडली पाहिजे, त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पडली पाहिजे, पण पोरं इकडे येत नाहीत. याला कारणीभूत घरातली लोक आहेत. एखादं जर पोरगा हरिपाटा टाळ घेऊन नाचायला लागलं ना, आणि आमचे सचिन महाराज म्हणले ना, वा पोरगा चांगला आहे, माळा घालताय का? पोराचा आहे बाबा मात्र नाही, अजून त्याला काही कळत नाही. अहो त्याला काही कळत नाही तरच त्याला माळ घाला. एकदा का त्याला कळायला लागलं की ती आपली काढील पण ती घालायचं नाही. काठी जोपर्यंत ओली आहे ना तोपर्यंतच ती वागते. एकदा का ती सुकली ना मोडेल परंतु वाकणार नाही. काही वेळेला असं ऐकायला मिळतं, मुलगा चांगला आहे माळा घालतंय का? न पोराचं खाय प्यायचं वय आहे, पोरगं खातंय कमी आणि पितंय ज्यादा, आणि लय प्यायला लागले आमच्याकडे आणायचं महाराज घाला माळ. पोरीकडे आली पाहिजेत पण पोरं येत नाहीत. पोरांचं काही घेऊन बसला. जाणकार लोक सुद्धा, म्हणजे जाणकार म्हणण्यापेक्षा अगदी सप्ताह कमिटीतली लोक सुद्धा, त्यांना म्हणलं ना काय नाही यंदा काल्याच्या कीर्तनात तुम्ही माळ घालायची, काय म्हणतात लोक काय म्हणतात? यंदा नाही, पुढल्या वर्षी घालतो. यंदाचं वरीस बघतो जमतंय का, पुढच्या वर्षी घालतो. आमच्याकडं मे महिन्यात एका शिळीला लिकरू झालं, शिळीला करोडू झालं, आणि जून महिन्यात हळूहळू पावसाची रिमझिम सुरू झाली. जशी पावसाची रिमझिम सुरू झाली तसे ते लिकरू आईच्या भोवतानं उड्या मारायचं आणि आईला ओरडून सांगायचं, आई आता भरपूर पाऊस पडतोय, भरपूर गवत उगवेल, भरपूर गवत उगवल, भरपूर गवत खाईन, आणि दिवाळीपर्यंत तुझ्या एवढा मोठा होईल. सगळे सारखं लिकृती आईला तसं म्हणायचं, आता भरपूर पाऊस पडतोय, भरपूर गवत उगवेल, भरपूर गवत खाईन, आणि दिवाळीपर्यंत तुझ्या एवढा होईल. पण शेळी मात्र त्या लेकराला पाहायची आणि शांत राहायची, कारण शहाणी माणसं जास्त वादात पडत नाहीत, शहाण्याचं लक्ष नाही ते. पण ते लिकरू सारखं आईला म्हणायचं, आई आता भरपूर पाऊस पडतोय, भरपूर गवत उगवणार, भरपूर गवत खाणार, दिवाळीपर्यंत तुझ्या एवढा होणार. एक दिवस शेळीला राहावलं नाही. शेळी लेकरावर बोलू लागली, बाळा आता भरपूर पाऊस पडतोय, भरपूर गवत उगवेल, भरपूर गवत खाशील, दिवाळीपर्यंत माझ्या एवढा होशील, यात काही नवल नाही, पण आकाडात जागलास तर. म्हणजे मला तसं नाही म्हणायचं, मी जाणकार लोक सुद्धा असे म्हणतात पुढच्या वर्षी बघू तुळशीची माळ. आणि दुसरं साधन सांगितलं, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. मग एवढा पवित्र शरीर, तुळशीची माळ परिधान केली आणि हरिपाठ पाठ झालं की पवित्र होतं. लक्ष देऊन ऐका, एवढं पवित्र शरीर, तुळशीची माळ परिधान केली आणि हरिपाठ पाठ झालं की पवित्र होतं. मग पुतना पवित्र का? एवढं पवित्र शरीर, तुळशीची माळ परिधान केली आणि हरिपाठ पाठ झाला की पवित्र होतं. मग पुतना पवित्र का? अहो साहजिक आहे, पुतणीच्या गळ्यात तुळशीची माळ नव्हती आणि पुतणीच्या हरिपाठ पाठ नव्हता म्हणून पुतना पवित्र आहे. मग आता जर पुतना पाहायचं ठरवलं तर गोकुळा जायची गरज आहे का? भाषा कळते ना. जिच्या गळ्यात माळ नाही, जिच्या हरिपाठ पाठ नाही, तिला काय म्हणायचं? तुम्ही म्हणा, मला कशाला म्हणा. महाराजांना अभिप्रेत असणारा वैष्णव हा अंतरंगाने नटलेला आहे. महाराज सांगतात, त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये मला सुखाची प्राप्ती होते. कोणतं सुख? ते सुख आहे भक्ती प्रेम सुख, जे भल्या मिळत नाही. कोणाला मिळत नाही? भक्ती प्रेम सुख निनवे अनेका, पंडित वाचका ज्ञानी अंशी. आत्मनिष्ठ जरी होती जीवन मुक्त, परिभक्ती प्रेम सुख दुर्लभत्या. जे भक्ती प्रेम सुख भल्या मिळत नाही ते भक्ती प्रेम सुख महाराज म्हणतात मला वैष्णवांच्या संगतीमध्ये मिळतं. ते इतकं मिळतं अंतर्वृत्तीत सामावलं जात नाही. ते इंद्रियाच्या माध्यमातून बाहेर पडलं जातं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. त्यावेळेला त्यांची जी अवस्था होते अभंगाचं दुसरं गायनाचे उडे आपोलिया
गायनाचे उडे आपोजिया छंदे गायनाचे उडे गायनाचे उडे गायनाचे उडे आपोजिया छंदे आपोजिया छंदे एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा बरं. विश्वामित्र प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य विश्वामित्राकडे होतं, पण 60,000 वर्षाची तपश्चर्या एका मेनकीसाठी घालवली. पण तुकोबराय सांगतात, स्त्रियांचा तो संघ नको नारायणा, काष्टा या पाशांना मृत्युकेचा. आणि शेवटचा संघ आहे तार्किकांचा टाका संघ. एवढे संघ जीवाला आहेत, परंतु प्रामुख्यानं संगतीचे 3 प्रकार पडतात. पहिले ती दुर्जनांची संगती, दुसरे ती विसंगती, आणि तिसरे ती संत संगती. पहिले ती दुर्जनांची संगती. विचार असा आहे, दुर्जनांची संघटना लवकर होते, सज्जनांची संघटना लवकर होत नाही. गावामध्ये सप्ताहाचं नियोजन करायचं म्हटलं तर 10 मिटिंग घ्याव्या लागतात. तेव्हा कुठं सप्ताहाचं नियोजन होतं. एका पार्टीच्या 2 पार्ट्या, 2 पार्टीच्या 4 पार्ट्या. पण गावामध्ये जेव्हा देवीची किंवा देवाची यात्रा असते ना, नुसतं फळ्यावरती लिहिलं जातं, अमुक अमुक देवाच्या यात्रेनिमित्त वग सम्राट. लोकवर्गण्या घरी आणून देतात, कारण दुर्जनांची संघटना लवकर होते, सज्जनांची संघटना लवकर होत नाही. दुर्जनांची संगती वाईट आहे. किती वाईट आहे? तुकाराम महाराजांची उदाहरणं अगदी अभ्यास करण्यासारखे आहेत. महाराज म्हणतात 15 किलो गावठी तूप घ्या आणि 15 किलो गावठी तुपामध्ये 2 चमचे राखेल टाका. दुसरं उदाहरण देतं तुकोबराय, टोप भरून दूध घ्या, टोप भरून दुधामध्ये 2 चमचे ताक टाका. तिसरं उदाहरण देतं तुकोबराय हिऱ्याचं. त्या हिऱ्याचे जेवढे पैलू पाडले जातात तेवढा हिरा सामर्थ्यवान, किमतीवान, जातीवान ठरला जातो. सामर्थ्यवान, किमतीवान, जातीवान हिऱ्याची जर परीक्षा घेण्याचं ठरवलं तर हिरा ऐरणीवर ठेवायचा आणि वरनं घाणाने घाव घालायचा. जातीवान, सामर्थ्यवान हिरा ऐरणीत रुतेल परंतु फुटणार नाही, एवढं हिऱ्याचं सामर्थ्य आहे. पण एवढा सामर्थ्यवान हिरा कधी ढेकणाच्या संगतीमध्ये गेला ना, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. एवढा सामर्थ्यवान हिरा ढेकणाच्या संगतीमध्ये भंग पावला जातो. 4थं उदाहरण देतात तुकोबराय, ओढाळाच्या संगे सात्विक नाशिले. एका गावामध्ये एक ओढाळ गाय होती. ती ओढाळ गाय कुणाच्याही शेतात शिरायची आणि कुणाचंही पीक खायची. त्याच गावात गोठ्यात बांधलेली एक बिचारी गरीब गाय होती. जेवढं मालकानं खायला घालल तेवढंच खायची, दिवसभर गोठ्यात रवत करत बसायची. एक दिवस ओढाळ गाय गोठ्यात बांधलेल्या गायजवळ गेली. नीट ऐका बरं. एक दिवस ओढाळ गाय गोठ्यात बांधलेल्या गायजवळ गेली. अगं काय ग दिवसभर या गोठ्यात पडून राहतेस? अगं जग किती सुंदर आहे, जरा या गोठ्यातून बाहेर पडून तरी बघ. ती गोठ्यातली गाय बोलू लागली, अगं मालक मला इथं पोटभर जर खायला घालत असेल तर मी कशासाठी बाहेर पडावं? ओढाळ गाय म्हणली, असं काय करतेस? रोज घरचं खाऊन एखादी दिवस दहाव्यावर जेवणारी असते तीच की म्हणे. चल, जायला नाही पाहिजे होतं पण तयार झाली जायला. दोन्ही गायी एका शेतामध्ये शिरल्या आणि पीक खायला सुरुवात केली. पण ओढाळ गायला माहित होतं कोणीकडून शेतमाल केलं पाठीकाठीवर बसेल, ती इकडं तिकडं पाहायची मग पीक खायची. पण गोठ्यातली बिचारी गरीब गाई सवयीप्रमाणे खाली मान घालून चरत राहिली. एवढ्यात भली मोठी काठी घेऊन शेतमालक आला. जसा शेतमालक ओढाळ गायनं पाहिला, ओढाळ गाय कुपनावरून उडी मारून निघून गेली. नेमकी तडाक्याला गावली ती बिचारी गरीब गाय घावली. काठी फुटेपर्यंत शेतमालकानं मारली. लंगडत लंगडत घरी आली. मालक म्हणला, अगं काय कमी पडलं म्हणून दुसऱ्याचं शेत खायला गेलीस? आता तुझ्या गळ्यात लोडणा बांधल्याशिवाय तू सुधारायची नाहीस. कळलं तर बघा ना, तुझ्या सोडून. विढाल विढाल. दुसरे ती विसंगती. भगवान परमात्म्याने माणसाचं जीवन बनवताना रेल्वेच्या रुळावानी समांतर बनवलं नाही. गंगेच्या पात्रावानी कधी रुंद, कधी अरुंद, कधी उथळ, कधी खोलगट असं बनवलं. सायंकाळी 5 नंतर ज्याला 40 फुटाचा रस्ता चालायला पुरत नाही ना, त्याच्या बायकोच्या मालिकाची मालिका पाठ असतात. हरिपाठ पाठ असतोय, काकडा पाठ असतोय. पण जे जगाला सांगतात त्यांच्या बायकोला नीट पसायदान येत नाही, ह्याला म्हणायचं विसंगती. म्हणजे आमचं चांगलं आहे, आमचं चांगलं आहे. आपण म्हणलं ना पंढरपूरला जाऊया, ती म्हणते नाही महाबळेश्वरला जाऊया, ह्याला म्हणायचं विसंगती. आणि तिसरे ती संत संगती. अनेक जन्माच्या पुण्याच्या राशीच्या योगानं खऱ्या संतांची भेट होते. भाग्याचा उदय ते नाही नाही. एक वेळ चंद्राचं अमृत सेवन करता येईल, एक वेळ अस्ताला जाणारा सूर्य आपल्या ताकदीनं धरता येईल. एवढा मोठा समुद्र सावरकरांसारखा सहज पार करता येईल. पण संतांची भेट भववघड आहे संत भेटी, परिजग जे ठेकरुणा केली. तुकोबाराय तर सांगतात, संत दर्शनी हा लाभ, हा पहिला लाभ, आणि पद्मनाभ जोडीला हा दुसरा लाभ. मग शब्द जरी वेगवेगळे वाटत असले
तर या प्रत्येक शब्दाचा अर्थ मात्र तोच आहे. संत, साधू, श्री गुरु शब्द वेगळे, अर्थ तोच. हे सगळे शब्द ज्ञानोबरायांनी आपल्या हरिपाठात वापरले. माऊलींचा जर हरिपाठ पाहिला तर हे सगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. संत, संतांचे संगती. साधू, साधू बोध झाला. श्री गुरु सारिका. हे सगळे शब्द माऊलीने आपल्या हरिपाठात वापरले. मग याच्याही पेक्षा एक वेगळा शब्द तुकोबरांनी शोधून काढला. तो शब्द कोणता? तो शब्द आहे वैष्णव. आता वैष्णव म्हणावं कोणाला? संकल्पावी माया संसाराची, ज्यांनी संसारावरून माया काढली आणि परमार्थाकडे लावली, अशा वैष्णवांच्या संगतीमध्ये मला सुखाची प्राप्ती होते. अभंगाचं पहिलं चरण. वैष्णवा संगती, वैष्णवा संगती, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती, वैष्णवा संगती, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती, वैष्णवा संगती, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती, वैष्णवा संगती, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेणे, आणि कमी देवा काही नेणे. जावा पाडीने दुःख. एक वाटसर रस्त्याने चाललेला आणि त्याच्या पाठीमागं वाघ लागला. वाघाच्या भीतीने धावू लागला. धावत 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 विहिरीच्या कट्ट्यावरून उडी मारली आणि पारंबीला धरलं आणि पारंबीला लटकू लागला. पण जसा पारंबीला हिसका बसला तसं पारंबी आगी मऊ बसलं होतं. मावाच्या माशा उठल्या आणि त्याला चावू लागल्या. याने विचार केला पारंबी धरून धामाव तर माशा चावतायत. पाठीमागं पाहिलं वाघ आहे तिथं बाय. म्हणला काय करावं? म्हणला विहिरीत तळाला उडी टाकावी. विहिरीत तळाला पाहिलं तर तळाला पाणी नव्हतं आणि फडा काढून नागोबा होता. आता खाली नागोबा, वर वागोबा. पारंबी धरून थांबाव तर माशा चावतायत. किती दुःख आहे मला सांगा बरं. पण जसा पारंबीला हिसका बसला तसं पारंबीला आगी मावाच्या मधाचा एक टिपका नाकावर पडला आणि नाकावला मधाचा टिपका त्यानं जिबीनं चाटला आणि म्हणला वा काय मजा आहे. अरे पण सजा बघ ना किती, तिन्ही बाजूला मरण नाही. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत सांगतो. वागोबा कोण, नागोबा कोण, मधमाशा कोण. सकाळ सकाळची वेळ होती. रामभाऊची देवपूजा झाली आणि रामभाऊ घरातनं बाहेर पडले. समोरनं सावकार आले. म्हणले रामभाऊ 2 महिन्यासाठी पैसे नेलं, 6 महिने झालं तरी पैसे दिले नाही. रामभाऊ म्हणले सावकार दादा 2 दिवसात तुमचे पैसे देतो. हा सावकार म्हणजे पाठीमागे लागलेला वागोबा. आता त्या वागोबाच्या भीतीमुळं 2 दिवस घरातच बसावं तर घरात नागोबा. साखर संपलंय, तेल संपलंय, चटणी संपली आणि त्यातनं या मधमाशा उठतात. पप्पा बिस्किट आणि पप्पा चॉकलेट आणि पप्पा कॅडबरी. विढालं विढालं. आमच्या बहिणाबाई सुद्धा सांगतात ना, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. पाराणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळोकर सांगायचे, अरे संसार संसार जस कप बशीच घर, बशी बशे आरामशीर कप फिरे घर घर. बशी आरामशीर, बशीला कसला त्रास नाही. साखर संपली आणा, तेल संपलं आणा, चटणी संपली आणा. एकदा का आणा मागे लागला गडी कधी का आणा होतो त्याचं त्यालाच कळत नाही. विढाला विढाला. पत्नी संग जीवाला सुख देऊ शकत नाही. तदनंतरचा संघ आहे तो पुत्र संघ. पण रामदास स्वामी सांगतात, ज्यासाठी केले नवस, ज्यासाठी केले सायास, त्याची पुत्र पित्यास मारी येते. आज 5-5 पुत्र असून सुद्धा आईबापाला सौत करून खावं लागतंय. काय आईबाप सांभाळायला खर्च आहे? कुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे ना तेवढा सुद्धा खर्च आईबाप सांभाळायला नाही. पण सध्या धर्महीन विचारहीन संस्कृतीहीन पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. 100 रुपयाच्या दारूच्या क्वाटरी करता आई वडिलांच्या डोक्यात दगड घालणारी पैदास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. आई वडिलांच्या अंगावरती धावून जाणारी लेकरं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. धर्महीन विचारहीन संस्कृतीहीन पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. त्या माय माऊलीनं रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलं.
त्या माय माऊलीच्या अंगावरती धावून जाणारी लेकरं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज जन्माला आली. हो. धर्महीन विचारहीन संस्कृतीहीन पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. म्हणून पोरं नुसती सुशिक्षित करू नका, त्यांना योग्य संस्कार द्या, योग्य संस्कार द्या. वाराणसीतली गोष्ट आहे. 1 वर्षापूर्वी श्रीनाथ खंडेवाल नावाचा महात्मा, आध्यात्मिक लेखक, 80 कोटीची प्रॉपर्टी, पद्मश्री पुरस्काराने गव्हर्नमेंटने सन्मानित केलेला महात्मा, 80 लाखाची प्रॉपर्टी होती. 1 वर्षापूर्वी स्वतःच्या मुलाने आणि मुलीने सगळी वडिलांची प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेतली आणि श्रीनाथ खंडेवाल नावाच्या महात्म्याला घरातून बाहेर हाकलून दिलं. वाराणसी सारख्या एका वृद्धाश्रमामध्ये ते राहिले. 1 महिन्यापूर्वी 1 वर्ष त्या वृद्धाश्रमामध्ये राहिले आणि 1 महिन्यापूर्वी त्या श्रीनाथ खंडेवाल नावाच्या महात्म्याने आपला देह ठेवला. त्या वृद्धाश्रमचारिकाने दोन्ही मुलांना फोन केले की तुमचे वडील वारलेत, विधी करण्याकरता त्यांचं पार्थिव तुम्ही इथून घेऊन चला आणि त्याच्यावरती अंत्यसंस्कार करा. पण पोरांनी आणि पोरींनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आम्हाला त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करणं शक्य नाही. तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही अंत्यसंस्कार करा, नाहीतर आमच्या वडिलांचं प्रेत कुठेही जंगलामध्ये, अरण्यामध्ये, नदीमध्ये फेकून द्या, पण पुन्हा आम्हाला फोन करू नका. 80 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्या श्रीनाथ खंडेवालांची ही अवस्था आहे. 12,000 कोटीचा मालक, भारत देशातील 3 नंबरचा श्रीमंत, मुंबई सारख्या शहरामध्ये 36 मजली ज्याची इमारत आहे. रेमंड कंपनीचा संस्थापक अध्यक्ष विजयपत सिंगानिया सध्या भाड्याच्या खोलीत राहतोय. पोरं म्हणतात आई आमच्यासाठी काय केलं, बाबा आमच्यासाठी काय केलं. आईनं आपल्यासाठी काय केलं पाहायचं असेल तर 2 किलोचा दगड 2 दिवस पोटावर बांधून फिरा, तुम्हाला कळेल आईनं आपल्यासाठी काय केलं. आणि बापाने आपल्यासाठी काय केलं पाहायचं असेल तर 1 रुपयाची गिन्नी न घेता तुम्ही बापाचं घर सोडा, मग तुम्हाला कळेल बापाने आपल्यासाठी काय केलं. आपल्या कातडीचे जोडे करून जरी माय माऊलीच्या पायात घातले ना, त्या बापाच्या पायात घातले ना, तरी त्यांचे आपल्यावरती झालेले उपकार फिटणार नाहीत. काय केले उपकार फिटतील, काय केले उपकार फिटतील. मग ज्या वेळेला आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना मायबाप, ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. त्या माय माऊलीनं रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलं, रक्ताचं दूध. त्या आईच्या आजारपणामध्ये कधी एखादा दुधाचा चमचा त्या आईच्या तोंडात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना मायबाप, तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. 10-20 तास आपल्याला अंगा खांद्यावरती खेळवलं, 10-20 तास त्या आईच्या आजारपणामध्ये, त्या वडिलांच्या आजारपणामध्ये. कधी त्या आईला कधी त्या वडिलांना उचलून रिक्षेत ठेवण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना, तर ती संधी कधी सोडू नका मायबाप. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. एका घासाचे 10 घास करून त्यांनी आपल्या मुखात सोडले. एका घासाचे 10 घास करून त्यांनी आपल्या मुखात सोडले. त्या आईच्या आजारपणामध्ये, त्या बापाच्या आजारपणामध्ये कधी एखादा घास आईच्या, कधी एखादा घास बापाच्या मुखात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना, तर ती संधी कधी सोडू नका मायबाप. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. दिवसातून 20-30 वेळा त्यांनी आपली कपडे बदलले. आपण शी केली, आपण शू केली, विना तक्रार त्यांनी आपले कपडे बदलले. त्या आई वडिलांच्या आजारपणामध्ये, त्या आई वडिलांच्या अनावधानाने कधी त्यांनी त्यांची कपडे खराब केली ना, तर ती कपडे धुण्याची लाज मनामध्ये बाळगू नका. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, त्या खराब झालेल्या कपड्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांची दर्शनं तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाहीत. कधी कळणार आई काय असते. आई लंगड्याचा पाय असते, आई वासराची गाय असते, आई दुधावरची साय असते. आई हे हंबरुनी हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, हो तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय ग, दिसती माझी माय. आया बाया सांगित होत्या होतो जवाताना, दुष्काळामध्ये माईच्या माझ्या आटला होता पान्हा. पिठामंदी हो पिठामंदी टाकून पाणी पाजत मला जाय, हो तवा मले पिठामंदी दिसती माझी माय ग, दिसती माझी माय. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन म्हणजे आहे. कधी कळणार आई, कधी कळणार बाप. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला आई बाप कळाले. 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. आणि सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांच्या महालात गेले. आऊसाहेबांच्या मांडीवरती डोकं टेकून महाराष्ट्राचा जाणता राजा धाय मोकळून रडू लागला. आऊसाहेब विचारतात, शिवबा का रडता? 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं शिवबा. शिवबा तुमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला शिवबा. शिवबा तुम्ही राजे झालात शिवबा, का रडता? त्यावेळेला महाराष्ट्राचा जाणता राजा बोलू लागला, आऊसाहेब 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं आऊसाहेब. आमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला आऊसाहेब. आम्ही राजे झालो आऊसाहेब, पण आमचं राजे पण पाहण्याकरता तुमच्या कपाळाचं कुंकू आणि आमचे आबासाहेब असते तर आज आम्हाला किती आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला बाप कळाला, तुम्हा आम्हाला कधी बाप कळणार? आपल्या मुलांचं जीवन सर्वोच्च व्हावं याकरता आपल्या मुलांच्या पाठीमागे धडपड करणारी व्यक्ती कोण असेल तर ते व्यक्तीचं नाव आहे बाप. पण 5-5 पुत्र असून सुद्धा आई बापाला सौत करून खावं लागतंय. राम राज्य में था दूध, कृष्ण राज्य में घी, हमारे राज्य में देशी दारू दबा दबा के पी. हा त्या काळातला ना आत्ताचा फरक आहे. अहो कधी आळंदीला गेलो तर ज्ञानोबरांच्या समाधीवरती प्रकाशाचा लकलकाट दिसेल, परंतु ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे एकही ज्ञानोबा तर दिसत नाहीत कुठं. आता गाड्या भरपूर आल्या, इंडिका आली, इंडिगो आली, स्कॉर्पिओ आली, फॉर्च्युनर आली, परंतु जगत कल्याणाकरता जगभ्रमंती करणारे एकही नामदेव दिसत नाहीत कुठं. आता श्रीमंत लोक भरपूर झाले, करोडपती अब्जोपती लोक झाले, पण एक झाडू एक गाडगं एवढीच ज्यांची स्टेट, परंतु संपूर्ण जगताला स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारे संत गाडगे बाबा दिसत नाहीत कुठं. घराघरामध्ये आई आहे, घराघरामध्ये आई आहे, परंतु राजा शिवाजी पैदा करणारी एकही जिजाऊ दिसत नाहीत कुठं. आता राजे भरपूर झाले, नेते भरपूर झाले, लीडर भरपूर झाले, परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरण्याकरता स्वतःच्या आयुष्याचं रकदंत करणारे राजा शिवाजी दिसत नाहीत कुठं. माणसं कालही जन्माला येत होती, माणसं आजही जन्माला येतात. कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती, आत्ताच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतायत. पुत्र सुद्धा आपल्या भाग्याचं लक्षण नाही. आता एवढा सगळा प्रपंचाचा गाढा ओढायचा म्हणजे तदनंतरचा संघ आला तो धनसंघ. पण महाराज सांगतात, द्रव्याची पाठी कळी काळाचा लाग, मनोनी या संघ खोटा त्याचा. संपत्तीनं जर जीवाला सुखाची प्राप्ती होत असते मायबाप, तर श्रीमंत लोक कधी दुःखीच राहिले नसते. जगप्रसिद्ध नाव मायकल जॅक्सन. त्या मायकल जॅक्सनने संकल्प केला होता, या संपत्तीच्या जोरावर आपण 135 वर्ष जगायचं आणि आपण 135 वर्ष जगावं अशी सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. 12 डॉक्टरची टीम दिवसातून 3 वेळा त्याला चेकअप करत होती. त्याचा चहा, त्याचा नाश्ता, त्याचं भोजन पहिल्यांदा लॅबला टेस्टिंग व्हायचं आणि मग तो चहा नाश्ता भोजन करायचा. भविष्यामध्ये आपला लिव्हर खराब झाला, किडनी खराब झाली, डोळे निकामी झाले तर प्रत्येक अवयवाकरता स्वतंत्र डोनर तयार करून ठेवला होता आणि त्यांना आयुष्यभर सांभाळण्याचं ॲग्रीमेंट करून ठेवलं होतं. 135 वर्ष जगण्याची सगळी व्यवस्था करून ठेवणारा मायकल जॅक्सन वयाच्या फक्त आणि फक्त 48व्या वर्षी मेला. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून पैसे मिळवण्याकरता पोरं नुसती उभी करू नका. मला सांगा, तुमच्या सांगली सारख्या ठिकाणी मध्य नाक्यावरती कसा गुंटा चाललाय हो? सांगलीला गुंटा कसा चाललाय? सगळी वारकरी असल्यामुळे तुम्हाला काय यातलं माहित नसेल. गुंट्यातलं कसा गुंटा झाला सचिन, मला तरी अंदाज? बर 20 लाख. हा किती? 60 लाख. चर्चाच न केलेली बरी. मग सांगली सारख्या मध्य नाक्यावर 5 गुंठ्यामध्ये 5 मजली इमारत आणि इमारतीच्या खाली 5-6 फोर व्हीलर. कोण्या गरीबाच्या असतील का? गडगंज श्रीमंताच्या. तिने सकाळी 9 वाजता कारभाऱ्यांना फोन केला. का म्हणे आज किती तारीख? आज तारीख किती? 11. ती म्हणली तुम्ही विसरलाय बरं. तो म्हणला काय? अहो म्हणली आज आपल्या लग्नाच्या पहिला वाढदिवस. हो म्हणला, कामाच्या व्यापात विस्मरण झालं. काय बेत? म्हणली काय नाही, 12 ते 3च्या शोला चित्रपट पाहायला जायचं. तो म्हणला काय हरकत नाही, तू तयार तर होऊन बस. आलोच घरी. छान कपाटातून नवीन साडी काढली, नवीन साडी नेसली. 11 वाजता तिनं पुन्हा फोन केला. निघाला का नाही? आलोच, तू तयार तर होऊन बस. आरशासमोर उभी राहिली, छान मेकअप केला, केसावर भरगतच गजरा भरला. 11:30ला पुन्हा फोन केला. निघाला? आलो, तू तयार तर होऊन बस. तयार होऊन बसली. 11:15ला तिनं पुन्हा फोन केला. निघाला का नाही? तिकडून आवाज आला, आलो असतो ग, पण मी जर इथं मिटिंग अर्धवट सोडली तर आपलं 2 कोटीचं नुकसान आहे.
तिनं धाड दिवशी फोन आपटला, नवीन साडी नेसली, फिरली, जुनी साडी नेसली, केसावरचा गजरा हिसकटून टाकला आणि बाल्कनी दोन्ही गुडघ्याच्या मध्ये मुंडकं घालून डासा रडत बसली. बाल्कनीच्या खाली रस्त्यावर डांबर टाकायचं काम चाललं होतं आणि त्याची खडी रस्त्यावर येऊन पडली होती. एक नवरा बायकोचं जोडपं हातोडीने घालून ती खडी फोडत होते. दोघांचा संवाद मॅडम ऐकत होत्या. दोघांचा संवाद, उन्हाची रखरख वाढली, आणलेली न्याहारी सोडूया, भोजन करूया आणि राहिलेला ढीग नंतर फोडूया. रस्त्याच्या कडेला टपरी होती, टपरीच्या सावलीला दोघं नवरा बायको जेवायला बसले. आणलेली शिदोरी सोडली, त्यात चपाती नव्हती, भाकरी होती, ती सुद्धा ज्वारीची नव्हती, बाजरीची होती, ती सुद्धा ताजी नव्हती, शिळी होती. जोडीला चटणी होती, त्याच्यावर तेलाची धार नव्हती, पाण्याची धार होती. तो एक घास घ्यायचा, तिला भरवायचा, ती एक घास घ्यायची, त्याला भरवायची. आनंदानं प्रेमानं हसत खेळत भोजन करायचे. बाल्कनीतनं मॅडम पाहिजे. मॅडमने हे चित्र पाहिलं ना, आबाळाकडे तोंड केलं, म्हणली हे देवा, ही माझ्या भाग्याला कधी याचं. विठ्ठल विठ्ठल. संपत्ती तुम्हाला सुख देऊ शकत नाही, संपत्ती तुम्हाला पलंग घेऊ शकते, संपत्ती झोप घेऊ शकत नाही. संपत्तीनं तुम्ही अन्न खरेदी करू शकाल, संपत्तीनं तुम्ही भूक खरेदी करू शकत नाही. संपत्तीनं तुम्ही सर्व काही करू शकाल, संपत्तीनं तुम्हाला जीवाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. तदनंतरचा संघ आहे तो विषयी संघ. विषय माणसाच्या पाठीमागे धावत नाहीत, माणसं विषयाच्या पाठीमागे धावतात. उंदीर पकडायला जर पिंजरा ठेवला तर पिंजरा उंदरा मागे धावत नाही, उंदीर मात्र पिंजऱ्यात अडकल्याशिवाय राहत नाही. मासे पकडायला गळ पाण्यात टाकला, मग गळ माश्या मागे धावत नाही, मासा मात्र गळात अडकल्याशिवाय राहत नाही. जीवाचा स्वभाव असा आहे, जीवाला गोड आवडत नाही आणि जीवाला जे आवडतं ते गोड असूच शकत नाही. ज्ञानोबरायांची भाषा, विषय विषयांचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. जावई बापू पाहुणे आले, सासरे बाबा कडेगावला, कडेपूरला गेले. 1400 रुपये एक डझनचे हापूसचे आंबे आणले. सासूबाईने छान आंब्याचा रस केला, पात्र वाढली. जावई बापू पात्रावरून बसले, पण जसा पात्रात आंब्याचा रस पाहिला, जावयानं गर्दिशी तोंड फिरवलं. म्हणला कळायला पाहिजे होता, आज रविवार होता, आंब्याचा रस गोड होता, जावयाला आवडत नव्हता. आणि जावयाला जे आवडत होतं ते गोड असू शकत नाही. काय खावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. विंचू पाहिलाय का? विंचू विंचू पाहिलाय का? नाही, जवळ घेऊन पाहिलाय का? जवळ घेऊन कोणी पाहिलं असेल त्यालाच माहिती विंचू काय, त्याच्या वेदना काय. एकदा का त्यानं नांगी मारली तर दिवसभर काही सुचत नाही. अगदी 10 गडी काठी घेऊन त्याच्या पाठी लागलं तर ते 10 गड्यांना विंचू घाबरत नाही, एवढा विषारी विंचू आहे. पण एवढा विषारी विंचू जो 10 गड्यांना घाबरत नाही, अशा विंचूने जो पाल पाहिली, पालनं जर विंचू पाहिला तर 10 गड्यांना जो विंचू घाबरत नाही, पाल पाहिल्याबरोबर नांगी खाली टाकतून पळत सुटतो. विंचवानं कितीही पळू द्याव, पाल ते विंचवाला सोडत नाही. एवढा विषारी विंचू पाल खाते, पाल पचवते, मग पाल किती विषारी असेल. मग एवढी डबल विषारी असणारी पाल एखाद्या वेळेस कधी कोंबडीच्या तडक्यात घावली ना, कोंबडी त्या पालाला सोडत नाही. एवढी डबल विषारी असणारी पाल कोंबडी खाते, कोंबडी पचवते, मग कोंबडी किती विषारी असेल. आता पुढचं बोलूच का? 17व्या अध्यायाची सुरुवात करताना माऊली सांगतात, म्हणून सात्विक रससे विजय, तै सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होई जे रसे. माऊली सांगतात सात्विक अन्न ग्रहण करा, सात्विक गुणाची वाढ होईल. आणि देवाला सुद्धा तेच आवडतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पण जीवाचा स्वभाव असा आहे, जीवाला गोड आवडत नाही आणि जीवाला जे आवडतं ते गोड असूच शकत नाही. एकदा म्हणे विष्णू आणि लक्ष्मीचं भांडण झालं. म्हणजे हे नवरा बायकोचं भांडण काय आज नाही, फार पूर्वीपासून चालत आलेलं नवरा बायकोचं भांडण. एकदा विष्णू आणि लक्ष्मीचं भांडण झालं की भूतलावर महती जास्त कोणाची आहे? विष्णू म्हणे माझी, लक्ष्मी साहेब म्हणे माझी. दोघांचं भांडण. नारद मुनी आले, म्हणले भांडण करू नका. नारद मुनी एक पर्याय काढला, तुम्ही दोघं सुद्धा भूतलावर अवतीर्ण व्हा, ज्याच्या पाठी भरपूर समाज विजय त्याचा. लक्ष्मी साहेब म्हणले चला खाली. विष्णू म्हणले चला. लक्ष्मी म्हणल्या तुम्ही जावा पुढं, याचे तर आम्ही बरोबर मागणं येते. विष्णू अगदी कडेगाव सारख्या ठिकाणी आले आणि विष्णूने दवंडी दिली, ऐका हो ऐका, आजपासून रोज 7 दिवस सायंकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये साक्षात विष्णू भागवत कथा सांगणार आहेत आणि जे कोणी भागवत कथा श्रवण करतील त्यांना मोक्ष दिला जाईल. साक्षात विष्णू भागवत कथा सांगणार, भागवत कथा ऐकायच्या बदल्यात मोक्ष मिळणार. भरपूर लोकांची गर्दी जमली. पहिल्या दिवशी मंडप कमी पडला, दुसऱ्या दिवशी मंडप वाढवला, तिसरा दिवस झाला, चौथ्या दिवसाचा समाज पाहिला.
आणि विष्णूला वाटलं आपल्या पाठी एवढा समाज आहे, विजय आपलाच आहे. चौथ्या दिवसाची भागवत कथा आटोपली आणि विष्णू लक्ष्मी आई साहेबांच्याकडे आली. अगं लक्ष्मी, अगं माझ्या भागवत कथेला एवढा समाज, एवढा समाज, एवढा समाज, पण महिलांच्याकडे एकच शब्द असा आहे, तो सगळ्या पुरुषांच्या बोलण्यावर पोतेरा फिरवतो. लक्ष्मीनं झटका देऊन फक्त एवढंच केलं, समजायचं पोतेरा. आज भागवत कथेचा 5वा दिवस. भागवत कथेची वेळ 6 ते 10. आज लक्ष्मी साहेब भूतलावरती 6 वाजता अवतीर्ण झाले. एका म्हातारीचं रूप घेतलं आणि काठी टेकत 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 नगरीत प्रवेश केला. ती म्हातारी एका घरासमोर जाऊन उभी राहिली आणि म्हणली, एक बिचारी महिला लगबगीनं भागवत कथा श्रवण करण्याकरता निघाली होती. तिच्यासमोर ही म्हातारी उभी राहिली. म्हणली, का हो, थोडं पाणी प्यायला मिळेल का? ती महिला रागवली, म्हणली, कुठली कोण थिरडी आली ती आली, माझ्याच दारासमोर आली. एकतर भागवत कथेला जायला मला उशीर झालाय, एकतर मंडपात बसायला जागा मिळत नाही, बरं आता पाण्याला नाहीतरी कसं म्हणावं. बिचारी लगबगीनं घरात गेली. तिनं पितळाचा तांब्या घेतला, पाण्याने भरला आणि कोणाला आणून दिला? कोणाला? ती म्हातारी झाली की आता कोणाला दिला? म्हातारीला. पण ती लक्ष्मी होती हे सुद्धा लक्षात असू द्या. घेताना पितळाचा घेतला, पाणी पिलं आणि माघार देताना कशाचा करून दिला? वा 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 वा, मला वाटलं होतंच तुमच्या डोक्यात सोनं एवढं फिट्ट बसलंय. 1,18,000 तोळं झालंय ना, 1,18,000 तोळं. हा, एवढं महागलं, 1,26,000. इतकं महागले तरी तुमच्या डोक्यातनं सोनं काही जात नाही. तुमच्या डोक्यात चांद नाही, तांब नाही. तुम्ही म्हणताय सोन्याचा, तर कुठं मला द्यायचे? जसा तिनं सोन्याचा तांब्या पाहिला तसा मोठ्यानं कपाळावर हात मारला. म्हणजे काय मिलीचं नशीब, आधी माहीत असतं तर हांडा दिला असतं. म्हणजे सोन्याचा तांब्या तिनं कपाटात ठेवला आणि ती भागवत कथा ऐकायला बसली. पण आज काय तिचं भागवत कथेवर लक्ष लागत नव्हतं, क्योंकि सोना कहता है सोना नहीं. शेजारच्यानं विचारलं, का गं म्हणे आज तुझं भागवत कथेवर लक्ष नाही? ती म्हणली, तुला मन सांगते बरं, हे महिलांना एक सवय असते, काय जरी बोलायचं म्हटलं तरी हे वाक्य टाकायचं, तुला मन सांगते. त्याच्या आधी अर्ध गाव पिटिवलेलं असते, पण म्हणताना म्हणायचं तुला मन सांगते. भागवत कथेचा 5वा दिवस. आजही कोणाकोणाला तांब्या सोन्याचा करून दिला. हा म्हणता सगळ्या नगरीत वार्ता पसरली की भागवत कथेच्या वेळेत कोणी एक म्हातारी 3 तांब्या सोन्याचा करून देते. आज भागवत कथेचा 7वा आणि शेवटचा दिवस. भागवत कथेची वेळ 6 ते 10. 6 वाजले, साक्षात विष्णू व्यासपीठावर विराजमान झाले. पण आज विष्णूने मंडपात पाहिलं तर आज मंडपात काळं कुत्र सुद्धा नव्हतं. सगळी कोणाची वाट बघत होती? म्हातारीची. पण आज लक्ष्मी सगळी म्हातारीची वाट बघत. कोणी हांडे भरून ठेवले, कोणी बॅलर भरून ठेवले, कोणी टाक्या भरून ठेवल्या. लहान पोरं टोल ना किंवा फिरतात ना काकडी पापडी, तसे तांबे घेऊन म्हातारीला शोधायला. पण आज लक्ष्मी साहेब गावात फिरले नाहीत. आज लक्ष्मी साहेबांनी भागवत कथेच्या मंडपात प्रवेश केला. रिकामा मंडप पाहिला. ओ मिस्टर, कुठे गेला तुमचा समाज? विष्णूने दूरदृष्टीने पाहिलं, सगळा समाज लक्ष्मीची वाट बघत होता. भागवत कथा ऐकायच्या बदल्यात मोक्ष मिळणार होता. पण जीवाचा स्वभाव असा आहे, जीवाला गोड आवडत नाही आणि जीवाला जे आवडतं ते गोड असू शकत नाही. या विषय वासनेनं भाल्या भाल्यांना कामाला लावलं. पहिली धडक मारली. कोणाला मारली? धडक मदन केवळ पंचानन, धडक मदन केवळ पंचानन, धडक मदन केवळ पंचानन, धडक मदन केवळ पंचानन, धडक मारी निशंकरा, धडक मारी शंकरा, ब्रह्माचा मातेरा, ब्रह्माचा मातेरा, चंद्राची दररा, चंद्राची दररा, विराजेन विराजेन विराजेन, यडक मदन केवळ पंचानन, यडक मदन केवळ पंचानन, यडक मदन केवळ पंचानन, यडक मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन. नाना कसं आहे सोनं? 1,26,000. नाही, त्यांना सांगतोय सोनं महाग झालंय. विठ्ठल विठ्ठल. विषय संघ, तदनंतरचा संघ आहे तो स्त्री संघ. या स्त्री संघानं भाल्या भाल्यांना कामाला लावलं.